सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रील स्टार रोहिणी पारादे हिनं जाताना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. रोहिणीनं हॉटेलमधील स्वयंपाकगृहातच टोकाचं पाऊल उचलून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. रोहिणीच्या या निर्णयानं सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी रोहिणीनं पती निलेशसोबत अवघं 5 वर्ष सुखाने संसार केला आणि तिनं आपलं जीवन संपवलेलं आहे. याच आठवणीमध्ये तिचा पती निलेश यानं एक भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे. तर निलेशनं नक्की काय पोस्ट शेअर केलेली आहे ती सविस्तर पाहूया. पोस्टमध्ये निलेशनं म्हटलं आहे, माझी बायको माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं ग. या 5 वर्षाच्या सोबतीत तिनं मला फक्त साथच दिली नाही तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिनं किती हाल सोसले, किती कष्ट केले याची गणतीच नाही. जेव्हा मी खचून जायचो तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिनं मला बाहेर काढलं. आज चांगले दिवस यायला लागले होते, आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता, पण त्याचवेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझ्या आठवणी माझ्या मनामध्ये आहेत. आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे परत ये ग, तुला खूप काही सांगायचं बाकी आहे. तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालं आहे. तू शरीरानं दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे, अशी पोस्ट निलेशनं फेसबुकवर केलेली आहे. तर मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पारादे या जोडीनं मिळून हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं होतं. ढवारा मटण थाळी ही त्यांची स्पेशालिटी होती. रोहिणी स्वतः हॉटेलच्या किचनचं काम पाहत होती. याच हॉटेलमध्ये ती रील्स बनवून अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. पण कुणाला ठाऊक असं काय घडलं की 26 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रोहिणीनं स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. रोहिणीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर तिला तातडीनं मंगळवेढा इथं नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट